अभयशेठ, उमरोली पंचायत समिती गणामधून आपण निवडणूक लढवत आहे. यावेळेचं काय वातावरण आहे, काय चित्र दिसतंय? वातावरण अतिशय शिवसेना भाजप युतीला पोषक असं खूप चांगलं वातावरण आहे. कुठली अडचण नाही आहे. आणि मी स्वतः माझ्याबरोबरचे असलेले जिल्हा परिषदेचे उमेदवार योगेश शिर्के भाजपचे आणि तिकडे सौ रावणं, हे तिन्ही उमेदवार एक दिलाने आम्ही या विभागामध्ये काम चालू आहे. मी प्रचाराचं काम चालू आहे, गाठीभेटी चालू आहेत आणि लोकांचा चांगला प्रतिसाद आता मिळत आहे. आणि एक बरेच वर्षानंतर कालावधी गेल्यानंतर मला वाटतं ही तिसरी टर्म असेल, मला वाटतं की शिवसेना भाजप युती ह्या रामपूर जिल्हा परिषद गटामध्ये परत एकदा लढते. ह्याच्या आधी शिवसेना वेगळी लढायची, भाजप वेगळी लढायची, राष्ट्रवादी वेगळी लढायची. आता शिवसेना भाजप एकत्र लढते. त्याच्यामुळे काही अडचण अशी काही वाटत नाही. तरी पण आम्ही विरोधकांना कमी लेखत नाही. विरोधक हा विरोधकच असतो. यापूर्वी तुम्ही एका वेगळ्या पक्षाकडून निवडणूक लढत होतात आणि आता शिवसेनेमध्ये तुम्ही प्रवेश केलात काही दिवसांपूर्वी. पुन्हा आता त्याच पक्षाच्या विरोधात निवडणूक लढवत आहात. तर मी बाळासाहेबांच्या शिवसेनेतच निवडणूक लढवतोय. गेल्या वेळेला माझी मिसेस शिवसेनेतच होती, धनुष्यबाणावरच ती लढत होती. पण मी स्वतः धनुष्यबाणावरच माझी चिन्ह आहे. आपली पहिली टर्म पहिली टर्म माझी राष्ट्रवादीची होती. पहिली टर्म माझी राष्ट्रवादी. पहिला मुळाचा मी हाडाचा शिवसैनिकच. तिथपासून मला समजायला लागलं, तिथपासून धनुष्यबाणच. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक. इथे होतो, नंतर मुंबईला माझं कॉलेज झालं, तिथं भारतीय विद्यार्थी काम करतो. त्यानंतर गावाला आलो, गावचा शाखा प्रमुख झालो 94ला. त्यानंतर उपतालुका प्रमुख झालो चिपळूण तालुक्याचा, 8 वर्ष होतो. त्यानंतर मी त्या प्रवाहातच होतो ना. त्यानंतर आम्ही नाईलाज म्हणून आम्हाला तेव्हा आमचे नेते राष्ट्रवादी आले, म्हणून आम्हाला राष्ट्रवादी यायला लागलं. आम्ही नाही आलो तर आम्हाला यावं लागलं. पण आपण इतके वर्ष त्यांच्यासोबत साथ दिली, त्यांच्यासोबत काम केलं आणि आज त्यांच्यापासून दूर जाऊन निवडणूक लढवत आहे त्यांच्या दिलेल्या पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात. आम्ही दूर गेलेलोच नाही. त्यांनीच मला त्यांच्या घराचे दरवाजे बंद केले. काय हकालपट्टी मला हकलूनच लावलंय ना. म्हणजे मी 35 वर्ष जे केलं त्याचं मला फळ मिळालं असं समजतं. होतं काय बोलणार आपण. हकलूनच लावलं म्हटल्यावर काय करणार ना. मग स्थानिक जनतेचं काय रिएक्शन आहे, त्यांचा प्रतिसाद तुम्हाला कसा मिळतो? स्थानिक जनतेचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. कारण जितेंद्र चव्हाण या सगळ्यांमुळे मी नावारूपाला आलेलं आहे. मी शून्यात माझ्या घरी वारसा नाही अजिबात. म्हणजे राजकारणाचा वारसा नव्हता. माझी आई प्राथमिक याला शिक्षिका होती आणि मी सगळ्यांच्या आशीर्वादाने, माझ्या मेहनतीने मी हळूहळू पुढे सरकत गेलो. मी फक्त पक्ष बघितला आणि सर्व जाती धर्माचे लोक, सर्व समाजातले लोक, लहान असू दे मोठे असू दे, प्रत्येक पक्ष नाही बघत बसलो. सगळ्यांना जोडत गेलो. म्हणून आतापर्यंत राजकारणात टिकून आहे. आणि मी आता ऍक्च्युली निवृत्त मी सांगितलं होतं, माझ्या 3 टर्म झाल्या, 2 टर्म माझी मिसेस 3 टर्म. मला नको उमेदवारी हे सांगून सुद्धा मला उमेदवारी मिळाली नाही उबाटामधून, म्हणून मी कुठे गेलो असं नाहीच ना. माझ्या समोर जिल्हा परिषदच्या उबाटाचे उमेदवार माझ्या समोर तालुका प्रमुख होतो विद्यमान, माझ्या समोर डिक्लेअर करण्यात आलंय. त्यानंतर प्रकार घडला तो सगळं माहितीच आहे. माझे काय घडलं की ज्याच्यामुळे अफवाबाजी निर्माण झाली आणि नेमकं कारण तरी आता मी स्वतःच सांगू शकत नाही. गैरसमज निर्माण झाला की चुकीची माहिती दिली? 100% चुकीची माहिती. ज्यांना मला या विभागामध्ये ज्यांना अडचण वाटत होती त्यांनी जे काही तिकट कारस्थान केलेलं आहे. तुम्ही वस्तुस्थिती त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला नाही ना. पण माझा जेव्हा आदल्या दिवशी मला फोन झाला आणि रातोरात सागर पेपरला हकालपट्टीची बातमी आली म्हटल्यावर काय दरवाजेच बंद झाले ना. पण मग शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय काय हकालपट्टी केल्यामुळे घेतला की तुम्हाला पुढे राजकारण तुमचं चालू ठेवायचं म्हणून? नाही. शेवटला हकालपट्टी हा शब्द शेवट जिवारीला अंगणारच आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या घोणसर फाटावरती हेच उमेदवार आत्ताचे नावं घेत नाही त्यांची, 25 जिल्हा परिषद, त्यांच्यावर थोडे लोक मी तिकडे गेल्यानंतर फटाके लावले, गद्दार हकालपट्टी असे करून आरोळ्या दिल्या, फटाके लावले त्या फाट्यावरती आणि पेपरला बातमी दिली गेली. हा काय प्रकार? पण मग तुम्ही इतक्या दिवसामध्ये स्वतःचं स्पष्टीकरण किंवा वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न का केला? असा विषय आलाच नव्हता. मला काय विचारणा झाली नव्हती. पप्या तुझा काय निर्णय बदलतोय काय, तू काय करतोस काय.
मी आदल्या दिवशी त्यांच्यावर होतो. 6-7.5 जिल्हा परिषद गटाच्या जेव्हा मुलाखती झाल्या, चर्चा झाली, खेरडी असेल, व्हाळ असेल, मालदोली असेल, रामपूर असेल, सावर्डा असेल अर्धा, त्या बैठकीला सगळ्या बैठक तालुका प्रमुख म्हणून सगळे 9 वाजल्यापर्यंत संध्याकाळी 9 वाजेपर्यंत हजर होतो 5 दिवस आधी. माझ्यासमोर तर रामपूर जिल्ह्यात डिक्लेअर केलंय, मग प्रश्नच कुठे येतो? अचानक एका 1-2 मिनिटामध्ये काय घडलं आणि माझी हकालपट्टीची वेळ आली, ते परमेश्वर जाणू शकतो, मी नाही. तुम्हाला फार जिव्हारी लागली. हा, लागणारच ना. मी तर थांबलो होतो ना. आणि आज सामंत साहेबांसारखं मला नेतृत्व मिळालंय, त्यांचे आशीर्वाद मला मिळालेत. पप्या, तू आहे, मी तुझ्या मागे आहे, काय काळजी करू नको, लढायचं तू लढणार ना. एकीकडे उभाट्यामध्ये पण कार्यरत असताना दुसरीकडे तुम्ही सामंतांच्या संपर्कात होतात म्हणून ही हकालपट्टी झाली असेल. मी तर संपर्कात नव्हतो. तुम्ही सामंत साहेब कधी इकडे आले, बस आम्ही तुमच्या संपर्कात होतो का विचारत आहे ना. मी त्या दिवशी गेलो तर माझं काम होतं, एक विकासाचं काम होतं, ते त्यांच्या मार्फत होणार होतं म्हणून गेलो होतो. तेव्हा कुठलीही चर्चा नाही की मी तुमच्या पक्षात येतोय किंवा काय, असं काहीच नाही. असं मग आता ही तुम्ही या काही कालावधीपूर्वी तुम्ही सांगितलं की मी अगदी राजकारणातनं निवृत्त होणार होतो किंवा माझ्या समोरच उमेदवारी जाहीर झाली, हो, असं असताना तुम्ही त्यांना सपोर्ट करणार होता. मग आता ही निवडणूक शिवसेनेतर्फे लढताना तुम्ही पूर्ण ताकदीनिशी आणि जोशपूर्ण लढताय, काय सांगा? ताकद किंवा ताकद जोश हे मी नाही शब्द वापरणार, कारण मला ती गरजच नाही. ते ॲटोमॅटिक जोश लोकांच्यातच आलेला आहे, तो जोश लोकांनी निर्माण केलेला आहे. त्या वातावरण या विरोधकांनीच मला तयार करून दिलेलं आहे. ती गरजच पण आहे. म्हणजे अन्याय आणि सर्व पक्षीय माझ्या मागे, तर सर्व पक्षीय शब्द लक्षात ठेवा, सर्व पक्षीय माझे हितचिंतक, शिवसेना भाजप तर आहेतच, पण सर्व पक्षीय माझे हितचिंतक माझ्या बरोबर आहेत, एवढं नक्की सांगतो. म्हणजे या अन्यायाचा बदला जनता घेईल असं तुमचं म्हणणं? जनता घेणार, 100% जनता घेणार. आज मी ज्या गावामध्ये राहतो, माझं ग्रामदैवत केदार वरदान, आम्ही आज प्रति न्याय तिच्या दरबारात मागत असतो. आम्हाला विश्वास आहे न्याय नक्की त्या देवाच्या दरबारात मिळणार, जनतेच्या दरबारात मिळणार. मी जर खरोखर काय चूक केलं असेल, मी खरोखर जर पक्षविरोधी कारवाई केली असतील, तर देव मला शासन देईल, जनता मला शासन देईल. आणि मी बघा, मी राजकारणात राहून काय काय म्हणतात पप्याशेठ चौथ्यांदा, मला हाऊ नाही राजकारणात. काय कमवले हो मी? विचारा ह्या पंचक्रोशीच्या 22 गावात. पप्या चव्हाणचा काय 2 माळ्याचा याचा बंगला आहे, की सिमेंटचं पत्र्याचं घर आहे माझं, की माझ्याकडे फॉर्च्युनर, इनोवा अशा गाड्या आहेत? काय नाही माझ्याकडं, की दागिन्यानं म्हणलोय. सगळं दुनियाला माहिती आहे. बघा, पप्याचा बाईकने फिरतो. काय कमवले मी राजकारणात काय पैसा कमवायला उतरलोय? माझ्याकडे दुसरा असं भरपूर कमवलं नसते. लोक म्हणतात ना, काय पापेश आहेत, इतके वर्ष आहे, काय कमवले, आहेत तसंच आहेत. असू दे म्हणून माणसं जमा केलीत मी. ही जी आहे ती आज मला उपयोगी पडते ना. पण जर तुम्ही म्हणताय उभाट्यामध्ये मी पद घेणार होतो, उमेदवारी लढवणार होतो, माझ्यासमोरच उमेदवारी जाहीर झाली, मग शिवसेनेतर्फे उमेदवारी का तुम्ही स्वीकारली? भागत आहे, स्वीकारली. जर असा खरोखर अन्याय होत असेल तर शेवटला काहीतरी प्रत्येकाचं अस्तित्व असतंच ना. तुम्ही म्हणाल ते सगळं पूर्व दिशा. आम्ही सामान्य कार्यकर्त्यांनी काय नाही, कार्यकर्त्यांना मनं नाहीत, कार्यकर्त्यांना भावना नाहीत. काहीतरी भावना असतात ना कार्यकर्त्यांना, आणि माझ्या एका कार्यकर्त्या मागे मला जे मानणार आहेत त्यांच्याच भावना असतात ना. त्या सगळ्या भावनांचा आदर ठेवला पाहिजे ना आपण. आपण पंचायत समितीमध्ये सभापती म्हणून काम केलं, नंतर दुसऱ्या टर्मला सदस्य म्हणून काम केलं, नंतर आपल्या मिसेस सदस्य झाल्या, आता ही तिसऱ्यांदा आपण पंचायत समितीच्या रिंगणामध्ये उतरलेला सदस्य निवडणुकीसाठी. यावेळी विजन काय आहे आपलं, आणि मागच्या टर्म मध्ये आपण काय काम केलं? मागच्या टर्ममध्ये सगळ्या माध्यमातून मी सभापती असताना तेव्हा तर पंचायत समितीला चांगला सोर्सेस होते निधीचे. आत्ता तेवढे नाही आहेत गेल्या 5 वर्षापासून. त्यामुळे मला वाटत नाही माझ्या पंचायत गणामध्ये कुठले एक गाव, एक कुठली वाडी राहिली असेल माझ्या माध्यमातून. आणि जेव्हा ज्यांचं मी ज्यांच्या नेतृत्व काम करायचो, पाठपुरावा लागतोच त्यांच्या माध्यमातून. जेव्हा पाठपुरावा करतो तेव्हा आपल्या समोरून येता तिकडे लक्ष घालतो. त्यांच्या माध्यमातून सुद्धा बरीच कामं केलेली आहेत, पण त्याला मी पाठपुरावा केलेला आहे. कारण मी स्वतः चिवा सोडला, आपण बळ देतो कार्यकर्त्यांचं. नंतर माझी मिसेस होती,
तिला जेवढा निधी मिळाला तेवढ्या ह्याच्यातनं तिने कामं केलेली आहेत. महिलांसाठी तिने योजना राबवलेली आहेत. हे आम्ही केलेले आहेत. काही आणि सदस्य असं ओरड करतात किंवा तक्रार करतात की पंचायत समितीला फंड खूप कमी येतो, त्याच्यामुळे गावामध्ये किंवा गडामध्ये आवश्यक विकास कामं करता येत नाही. नेमकी काय वस्तुस्थिती आहे? तसा फंड कमी मिळतो का? 100% अतिशय तुम्ही चांगला प्रश्न विचारलात. पंचायत समिती गणामध्ये फंडा कमी येतो. ह्या आता 5 वर्षात माझी मिसेस होती, शेवटच्या टप्प्यात निधी आला. पहिला एक फक्त आला माझ्या मिसेसला, शेष मधला फक्त 1.5 लाखाचा निधी मिळाला. पूर्ण 5 वर्षामध्ये शेवटच्या टप्प्यात तो टोटल नंतर दुसरा 1.5 लाखाचा मिळाला. बस त्यानंतर शेवटच्या 5 टप्प्यात निधी आला. तो स्वतःची वर्गवारी पाण्यावरती खर्च करायची, आरोग्यावरती खर्च करायचे आणि नंतर उरलेल्या बांधकामावरती. म्हणजे हा निधी हा अक्षरशः अपुरा आहे. मी खरोखर म्हणजे आता या शासनाला मी सरकार तुमचं आहे, मी पालकमंत्र्यांना हे विनंती करणार आहे की माझ्या वतीने महाराष्ट्रातील तमाम पंचायत समितीचे जे कोण सभापती येतील त्यांना असं माझं हे असेल की आपण आपल्या पक्ष लेवलला शासनाकडे की पंचायत जसा जिल्हा परिषदेला निधी येतो तसाच निधी पंचायत समितीत सुद्धा यायला पाहिजे. तरच पंचायत समितीच्या माध्यमातून आपण आपल्या लोकांना, आपल्या मतदारांना त्या गावामध्ये आपण सुखसुविधा देऊ शकतो. तुटपुंजा निधी येतो हे खरं आहे. सरकारकडे किंवा तुमच्या पालकमंत्र्यांकडे पालकमंत्र्यांकडे आमच्या आग्रहाची मागणी असणार आणि नक्की पालकमंत्री हे आहेत. पालकमंत्री याचा पाठपुरा करून 100% जे रत्नागिरी जिल्ह्याला नाही पुऱ्या महाराष्ट्राला न्याय देतील हे आम्हाला अगदी आत्मविश्वास आहे. उदयजी सामंत हे नक्की करतील, कारण त्यांच्याच माझ्यामध्ये निदर्शनाचा बाब आलेली असणार. एक शेवटचा प्रश्न विचारतो, मतदारांना आपण अपील काय करा, आवाहन काय करा? मी एवढंच आवाहन करतो की आपण शून्य नागरिक आहात आणि आज पालकमंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे हे उदयजी सामंत साहेब आहेत. आज एक विशेष चूक करून तुम्हाला सांगतो, आम्ही तर आत्ताच निवडणूक लढवतोय. माझ्या आधी माई सभापती ऋतुजा खांडेकर व त्यांचे दीर व त्यांचे मिस्टर, त्यांचे दीर योगी खांडेकर असे यांनी प्रवेश केला होता. प्रवेश करायच्या आधी करणार होते, 1 कोटीचा निधी दिला. ती कामात जवळ आता मार्गी लागलेली आहे. मग त्यांनी प्रवेश करायच्या आधी शब्द दिला, मग त्यांनी त्यावेळी 1 कोटीचा निधी दिला. आम्ही तर आता उमेदवार आहात, मी तर आता उमेदवार आहे आता शिवजा शिंदे सेनेचा. त्यामुळे या विभागामध्ये पालकमंत्र्यांच्या मार्फत कुठलाही निधी कमी पडणार नाही. फक्त मला गण नाही बघणार, की पुरा रामपूर विभाग म्हणजे आत्ताचा उमरोली भरघोस निधी. आणि त्यांनी माझा जेव्हा पक्षप्रवेश झाला तेव्हा भाषणामध्ये त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे, विकासाला मी बांधील आहे, तो तुम्ही दाखवाल, बोलाल, तो विकास मी या विभागामध्ये करणार. आणि त्यांनी चुणूक दाखवली. माझं महिला वर्गाला आव्हान आहे, फक्त मी माझ्या भाषणामध्ये बोललो महिला बचत गट. त्याला पॉप्युलर काय म्हणून मागितलं, फक्त इमारत पाहिजे आम्हाला 25 लाख. तेव्हा ते जाहीर केले. आणि अजून ते त्यांच्या महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी नवीन माहितीवर चर्चा आलेली आहे.